नमस्कार मित्रांनो, मी तुषार दिनकर नन्नावरे पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या फ्री लर्निंग एज्युकेशन प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं या ठिकाणी स्वागत करत आहोत. या ठिकाणी आपण युट्यूबवर जी लेक्चरची एक सिरीज सुरू केलेली त्यामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये आपण काही गोष्टी बघत आहोत. मागच्या लेक्चरमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये आपण साधारणतः पाहिलेलं महाराष्ट्राचं स्थान काय दिसतंय भारतामध्ये, महाराष्ट्राचा विस्तार काय दिसतंय, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ काय, महाराष्ट्राची लांबी रुंदी काय आणि महाराष्ट्राला लाभलेला साधारणतः सागरी किनारा किती दिसतोय, या सगळ्या गोष्टी मागच्या लेक्चरमध्ये एकदा बघितलेल्या आपण. ठीक आहे. या गोष्टीबद्दल कदाचित या लेक्चर बद्दल तुम्हाला कदाचित जाणीव घ्यायची असेल तर तुम्ही ते लेक्चर एकदा बॅक जाऊन पाहू शकता. ठीक आहे. थोडक्यात एकदा पुन्हा सांगू शकतो मी, काय तर लक्षात घ्या की जर कदाचित तुम्ही पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमचं युट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा तुम्ही त्याला सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ हे तुम्हाला लगेच नोटिफाय होतील आणि तुम्हाला लगेच बघता येईल आणि अभ्यासातल्या अडचणी आपल्या दूर करता येईल हे मित्रांनो. ठीक आहे. या लेक्चरमध्ये साधारणतः महाराष्ट्राच्या भूगोलच्या लेक्चरमध्ये साधारणतः लक्षात घ्या आपण बघतो काय तर लक्षात घ्या या नैसर्गिक सीमांबद्दल बघतो. ठीक आहे. महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा काय. ठीक आहे. म्हणजे महाराष्ट्राची बाउंड्री ही कोणत्या कोणत्या नैसर्गिक सीमांनी, प्राकृतिक सीमांनी ही सीमित केली गेलेली आहे. कुठेतरी नदी असेल तर कुठेतरी टेकड्या असेल तर कुठेतरी पर्वतरांग असेल. ठीक आहे. तर असाच काहीतरी कोणता तरी सागरी किनारा असेल, पुन्हा आणखी काही गोष्टी असेल. ठीक आहे ना. या सगळ्या गोष्टी साधारणतः या लेक्चरमध्ये आपण क्लिअर करणार आहोत आणि त्या कशा कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या दिशेला आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहोत मित्रांनो. चला तर पुढे लक्षात घ्या काय काय गोष्टी असतील त्या. ठीक आहे. जेव्हा आपण महाराष्ट्राचा नकाशा या ठिकाणी बघतो तेव्हा लक्षात घ्या मित्रांनो काय बोलतो आम्ही, जेव्हा केव्हाही आपल्याला महाराष्ट्राचा अभ्यास करायचा असेल किंवा भारताच्या भूगोलचा अभ्यास करायचा असेल तेव्हा जास्तीत जास्त आपण हा कदाचित मॅप जर रेफर केला, अभ्यास करताना मॅप जर यूज केला तर खूप चांगल्या गोष्टी होऊ शकते कदाचित. ठीक आहे. जर एक ती ट्रॅडिशनल पद्धत जी आहे ती अभ्यास करण्याची ही जर कदाचित आपण बाजूला ठेवली तर ह्या गोष्टीने गेलं तर खूप चांगला फायदा होईल. ट्रॅडिशनल मध्ये बोलण्याबद्दल म्हटलं काय दिसतंय हे तर कुठेतरी आपण लिस्ट वाईज सरळ सरळ पाठांतर करतो आणि ते लिहून काढतो, ह्या गोष्टी नकोच आता. ठीक आहे. काय दिसतं लक्षात घ्या, मॅप वाईज जर थोडक्यात गेलो आपण तर तिथं आपलं व्हिज्युअलायझेशन होते आणि हे व्हिज्युअल्स आपल्या पुढे असले की आपल्याला त्या गोष्टी चांगल्या पद्धतीने लक्षात सुद्धा राहते. जसं एखादा मूवी बघताना आपल्याला गोष्टी लक्षात येते की काय काय गोष्टी आहेत, तशाच पद्धतीने काहीतरी मूवी आपण एकदा बघत आहोत, या सगळ्या गोष्टी मॅपवर कुठं आहेत काय आहे ह्या सगळ्या पद्धतीने जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्याला सोप्या जायला लागतात. ठीक आहे. यामध्ये अभ्यास करताना लक्षात घ्या आता महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा आपण बघतो. ठीक आहे ना मित्रांनो, आपण बघत आहोत महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा, महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा. ठीक आहे. त्या महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा जेव्हा बघतो आपण मित्रांनो, ठीक आहे, तेव्हा साधारणतः लक्षात घ्या आपल्याला काय दिसतंय महाराष्ट्राच्या बाजूला. ठीक आहे ना. साधारणतः जर बघायचं म्हटलं तर महाराष्ट्राची ही दिसते आपल्याला वायव्य बाजू, महाराष्ट्राची ही बाजू दिसते आपल्याला ही मित्रांनो ही वायव्य बाजू ही आहे, ही आपली महाराष्ट्राची वायव्य बाजू. त्या महाराष्ट्राच्या वायव्य बाजूला साधारणतः महाराष्ट्राचे जिल्हे कोणते येतील तर लक्षात घ्या आपल्याला पालघर येताना दिसतंय, नाशिक येताना दिसतंय, धुळे आणि नंदुरबार हे 4 जिल्हे येताना दिसते, हे महाराष्ट्राच्या वायव्य बाजूला येताना दिसत आहे. आणि त्याच्यामध्ये साधारणतः लक्षात घ्या की महाराष्ट्राच्या बाजूला साधारणतः कुठे तर पालघर जिल्ह्यामध्ये साधारण लक्षात घ्या काय दिसतं आपल्याला, एक ही नदी वाहताना दिसते अशा पद्धतीने. ठीक आहे. ही जी नदी दिसते मित्रांनो, या नदीचं नाव आहे, ही नदी कोणती तर ती आपली दमनगंगा नदी दिसते मित्रांनो आपल्याला, ही दमनगंगा नदी. ठीक आहे. जी दमनगंगा नदी पालघर जिल्ह्यातून वाहताना दिसते आणि महाराष्ट्राच्या आपल्याला या वायव्य बाजूला दिसत आहे, महाराष्ट्राच्या आपल्याला या वायव्य बाजूला दिसत आहे मित्रांनो. याबद्दल साधारणतः बघायचं म्हटलं तर लक्षात घ्या ही झालेली दिसते आपल्याला काय तर महाराष्ट्राची एक नैसर्गिक सीमा झालेली दिसते. ठीक आहे. त्या दमनगंगा नदीने महाराष्ट्राची एक नैसर्गिक सीमा ही फिक्स केलेली दिसते. त्यानंतर साधारणतः धुळे जिल्ह्यात जेव्हा जातो आपण, धुळे जिल्ह्यात गेल्यानंतर साधारणतः काय गोष्टी दिसतात आपल्याला मित्रांनो, तेव्हा दिसतंय काय तर लक्षात घ्या या ठिकाणी कुठेतरी या पद्धतीनं इथे या पद्धतीने दिसतंय मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला गाढना टेकड्या, या ठिकाणी दिसतंय आपल्याला हे या गाढना टेकड्या दिसतात मित्रांनो. ठीक आहे. तर या गाढना टेकड्या सुद्धा आपल्याला महाराष्ट्राच्या वायव्येकडील महाराष्ट्राची नैसर्गिक सीमा ही फिक्स करताना दिसते, महाराष्ट्राची बॉर्डर फिक्स करताना दिसते. ठीक आहे. तेव्हा साधारणतः आणखी याच ठिकाणी आपल्याला खानदेशामध्ये पुन्हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये साधारणतः दिसतंय काय लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला दिसतंय पुन्हा एक टेकड्यांचा प्रकार दिसतोय. ठीक आहे ना. हा ज्या टेकड्या दिसतंय, या ज्या टेकड्या दिसतंय यांना बोलणार आपण अकराणी टेकड्या, यांना बोलणार मित्रांनो आपण अकराणी टेकड्या असं बोलणार. ठीक आहे. या अकराणी टेकड्या, या अकराणी टेकड्या मित्रांनो साधारणतः कुठे दिसतंय तर आपल्याला दिसतंय हे आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये,
कुठे दिसते? महाराष्ट्राच्या वायव्येकडील नंदुरबार जिल्ह्यामध्ये दिसते या टेकड्या. या चक्राणी टेकड्या मित्रांनो उत्तरेकडे नर्मदा नदीचे खोरे आणि दक्षिणेकडे आपल्या तापी नदीचे खोरे, हे दोन्ही खोरे सेपरेट करताना दिसते मित्रांनो हे. ठीक आहे. आणि साधारणतः जेव्हा मग आपण पुन्हा महाराष्ट्राच्या उत्तर सीमेकडे जाताना दिसतो, महाराष्ट्राच्या आपण उत्तर सीमेकडे जातो तेव्हा तेव्हा साधारणतः लक्षात घ्या आपल्याला काय गोष्टी दिसत आहे महाराष्ट्राच्या उत्तर सीमेकडे. आता आपण बोलतो महाराष्ट्राच्या या उत्तर सीमेबद्दल. ठीक आहे ना. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे गेल्यानंतर साधारणतः लक्षात घ्या आपल्याला महाराष्ट्राच्या उत्तरेकडे आपल्याला बिलकुल दिसतंय, कोण दिसतंय तर तो आपल्याला दिसतंय हा सातपुडा पर्वतरांग. कोण दिसतंय आपल्याला? ही सातपुडा पर्वतरांग दिसतंय मित्रांनो. ठीक आहे ना. ही सातपुडा पर्वतरांग जी आहे ही आपल्या महाराष्ट्रामध्ये, ही सातपुडा पर्वतरांग आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी ही आपल्याला दिसते, ही विखुरलेल्या स्वरूपात दिसते मित्रांनो. ही महाराष्ट्रामध्ये आपल्याला ही विखुरलेल्या स्वरूपात दिसते. मग विखुरलेल्या स्वरूपात साधारणतः कशी? तर मग ती दिसते आपल्याला नंदुरबार जिल्ह्यामध्ये या ठिकाणी साधारण. बरोबर. सातपुडा पर्वतरांग आपल्याला नंदुरबार जिल्ह्यामध्ये दिसतंय आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर तिला ओळखतो आपण कोणत्या नावाने? तर तिला ओळखतो आपण तोरणमाळ पठार या नावाने. नंदुरबार जिल्ह्यामध्ये ओळखतो आपण तिला तोरणमाळ पठार या नावाने ओळखतो मित्रांनो. ठीक आहे. तशाच पद्धतीने पुन्हा एकदा साधारणतः लक्षात घ्या, ही सातपुडा पर्वतरांग आपल्याला महाराष्ट्राच्या आणखी एका दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दिसत आहे. तर तो जिल्हा कोणता? तर तो जिल्हा दिसतोय मित्रांनो आपल्याला हा अमरावती जिल्हा. ठीक आहे. त्या अमरावती जिल्ह्यामध्ये जेव्हा साधारणतः आपण जातो तेव्हा सुद्धा आपल्याला सातपुडा पर्वतरांग आपल्याला दिसतंय ही. ठीक आहे. तर जेव्हा अमरावती जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतरांग आढळते तेव्हा आपण तिला बोलतो ही, याला बोलतो आपण गाविलगडच्या टेकड्या. याला बोलतो आपण गाविलगड टेकड्या. ठीक आहे. या गाविलगड टेकड्या साधारणतः बोललो आपण, या गाविलगड टेकड्या कुठे दिसते? हे आपल्याला हे अमरावती जिल्ह्यामध्ये दिसते, महाराष्ट्राच्या उत्तरेकडच्या भागामध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीने साधारणतः लक्षात घ्या आपल्याला वायव्य दिशा एक आणि त्यानंतर उत्तर दिशा ही आपली फिक्स झालेली दिसत आहे. त्यानंतर आपण ईशान्येकडे जाणार आपल्या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राच्या ईशान्येकडे गेल्यानंतर काय गोष्टी घडताना दिसत आहे? महाराष्ट्राची दिशा कोणती? ही ईशान्य दिशा. ठीक आहे. त्या महाराष्ट्राच्या ईशान्येकडे गेलेलो आपण. महाराष्ट्रामध्ये आपल्या ईशान्येकडे गेल्यानंतर साधारणतः लक्षात घ्या आपल्याला जिल्हा दिसतोय कोणता? तर हा गोंदिया जिल्हा दिसतोय. आणि या गोंदिया जिल्ह्यामध्ये या पद्धतीने आपल्याला टेकड्या दिसत आहे. तर या टेकड्यांचं नाव आहे दरेकेसा टेकड्या. या टेकड्या दिसतंय मित्रांनो, यांना बोलणार आपण दरेकेसा टेकड्या. ठीक आहे. त्यानंतर थोडक्यात पुन्हा आणखी याच गोंदिया जिल्ह्यामध्ये ईशान्येकडच्याच भागात साधारणतः लक्षात घ्या आपल्याला इथे या पद्धतीने काही टेकड्या पसरलेल्या दिसत आहे. ठीक आहे. या पद्धतीने पुन्हा आणखी काही टेकड्या पसरलेल्या दिसत आहे. या टेकड्यांचं नाव आहे, यांना बोलणार आपण गायखुरी. यांना बोलणार आपण गायखुरी टेकड्या असं बोलणार मित्रांनो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने साधारणतः लक्षात घ्या आपल्याला महाराष्ट्राच्या ईशान्येकडे आपल्याला एकदा दिसत्या काय? तर गायखुरी टेकड्या आणि पुन्हा दिसत्या आपल्याला काय? तर दरेकेसा टेकड्या. ह्या दिसत्या दोन्ही कुठे दिसत्या? तर मित्रांनो आपल्याला हे दिसत्या दोन्हीही या गोंदिया जिल्ह्यामध्ये दिसत्या. ठीक आहे. त्यानंतर साधारणतः पूर्वेकडच्या भागामध्ये गेलो आपण पुन्हा आणखी. ठीक आहे. या ठिकाणी गेलो आपण कुठे? तर महाराष्ट्राच्या पूर्व भागात गेलो. कुठे गेलो? हे महाराष्ट्राच्या पूर्व भागात गेलेलो मित्रांनो. हे पूर्व भागात गेल्यानंतर साधारणतः काय गोष्टी घडताना दिसतात लक्षात घ्या. आता पूर्व भागात गेल्यानंतर आता काय गोष्टी होताना दिसतात? ठीक आहे. इथे गेल्यानंतर साधारणतः लक्षात घ्या आपल्याला काय दिसतंय की गडचिरोली जिल्ह्यात, कुठे बोललो मी? हे गडचिरोली जिल्ह्यात या ठिकाणी इथे पुन्हा आणखी टेकड्या दिसत आहे. या टेकड्या कोणत्या? तर या टेकड्या आहेत चिरोल टेकड्या. या टेकड्या कोणत्या? या चिरोल टेकड्या. चिरोल टेकड्या मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर थोडक्यात पुन्हा लक्षात घ्या याच गडचिरोली जिल्ह्यामध्ये साधारणतः लक्षात घ्या या ठिकाणीच पुन्हा आणखी इथेच बिलकुल. ठीक आहे. या ठिकाणी दिसते आपल्याला काय? इथे दिसते आपल्याला सुरजागड टेकड्या. इथे दिसतंय का आपल्याला? सुरजागड टेकड्या. ठीक आहे. आणि त्यानंतर पुन्हा साधारणतः लक्षात घ्या त्याच्याच बिलकुल खाली दिसते आपल्याला काय दिसतंय? हे दिसते आपल्याला भामरागड टेकड्या. काय दिसतंय मित्रांनो आपल्याला? भामरागड टेकड्या. ठीक आहे. आणि त्यानंतर पुन्हा लक्षात घ्या साधारणतः गडचिरोली जिल्ह्याच्या साधारणतः या भागात इकडे पुन्हा आणखी काहीतरी असाच एक टेकड्यांचा भाग दिसतोय मित्रांनो. या टेकड्यांना बोलणार आपण, याला बोलणार सिरकोंडा डोंगर. यांना बोलणार आपण सिरकोंडा डोंगर. हा दिसतोय आपल्याला मित्रांनो सिरकोंडा डोंगर.
अशाच पद्धतीने साधारणतः लक्षात घ्या, आपल्याला आपली वायव्य दिशा कंप्लीट झालेली दिसत आहे, उत्तर दिशा कंप्लीट झालेली दिसत आहे, त्यानंतर ईशान्य दिशा आणि पुन्हा काय तर शेवटची आणखी काय बोललो आपण, ही पूर्व दिशा सुद्धा कंप्लीट झालेली दिसत आहे. जिथे कुठे तर लक्षात घ्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये काही गोष्टी येताना दिसत होत्या. त्यानंतर थोडक्यात जेव्हा दिसतं आपल्याला काय तर लक्षात घ्या, या ठिकाणी आपण आलो आता आग्नेय दिशेकडे आलो. दिशा बोलतो मी कोणती तर ही आग्नेय दिशा मित्रांनो. कोणती दिशा ही आग्नेय दिशा. या आग्नेय दिशेच्या बाबतीत साधारणतः लक्षात घ्या, आपल्याला दिसतं नांदेड जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला काय दिसतंय या ठिकाणी, पुन्हा इथे दिसतं आपल्याला, ही दिसतंय निर्मळ डोंगर रांग दिसतं आपल्याला मित्रांनो. ही हिला बोलणार आपण निर्मळ डोंगर रांग. या ठिकाणी दिसते आपल्याला मित्रांनो ही निर्मळ डोंगर रांग दिसते मित्रांनो. ही निर्मळ डोंगर रांग दिसते आपल्याला कुठे दिसते तर लक्षात घ्या, ही नांदेड जिल्ह्यामध्ये दिसत आहे आणि महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेत तर ती दिसते आपल्याला, ती आग्नेय दिशेत दिसते. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा आणखी जेव्हा आपण खाली जातो, खाली जाताना दिसतं काय लक्षात घ्या, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साधारणतः दिशा बोलतो मी कोणती दिशा तर ती दिसते आपल्याला ही दक्षिण दिशा दिसते मित्रांनो. ठीक आहे ना, दक्षिण दिशा. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे आता कोणत्या कोणत्या नैसर्गिक दिशा, नैसर्गिक बाउंड्रीज असतात ते साधारणतः दिसतं या ठिकाणी. काय लक्षात घ्या, इथे इथे दिसतंय काय तर लक्षात घ्या आपल्याला पहिल्यांदा, तर दोन्ही नद्या आहेत या. ठीक आहे ना. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेव्हा जातो आपण, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेव्हा जातो तर या ठिकाणी पुन्हा एक अशी नदी वाहताना दिसत आहे. या नदीचं नाव दिसतंय मित्रांनो काय तर लक्षात घ्या, ही आहे आपली हिरण्यकेशी नदी. दिसते आपल्याला ही हिरण्यकेशी नदी. कोणती नदी ही हिरण्यकेशी. ठीक आहे. आणि त्यानंतर पुन्हा लक्षात घ्या, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेली ही कोणती हिरण्यकेशी नदी. आणि त्यानंतर साधारणतः पुन्हा लक्षात घ्या काय दिसतंय तर आपल्याला ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने ही लक्षात घ्या, ही एक नदी वाहताना दिसत आहे. तर या नदीचं नाव आहे मित्रांनो, ही नदी आहे आपली तेरेखोल नदी. कोणती नदी आपली ही तेरेखोल नदी. जी तेरेखोल नदी दिसते आपल्याला कुठे बोललेलं, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिसतं. ठीक आहे ना. अशा पद्धतीने साधारणतः लक्षात घ्या, आपल्याला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे दोन नैसर्गिक सीमा आपल्याला दिसत आहेत. त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बोललो आपण हिरण्यकेशी नदी आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बोललो मित्रांनो आपण कोणती नदी तर ही तेरेखोल नदी असं बोललो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, सर्वात महत्वाची गोष्ट, महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे, महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेकडे बोललो मित्रांनो मी, पश्चिमेकडे बोललो. ठीक आहे, महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे, महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेत. ठीक आहे ना. महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेत महाराष्ट्राची नैसर्गिक सीमा कोणीतरी फिक्स केलेली आहे, कोणीतरी फिक्स केलेली. ते कोण तर लक्षात घ्या, त्याला बोलणार आपण, त्याला बोलणार अरबी समुद्र असं बोलणार. त्याला काय बोलणार मित्रांनो आपण, अरबी समुद्र असं बोलणार. ठीक आहे. त्या ठिकाणी काय दिसतं आपल्याला मित्रांनो, हा आपला अरबी समुद्र तो दिसतं आपल्याला मित्रांनो, अरबी समुद्र. ही जी सगळी या ठिकाणापासून साधारणतः या टोकापासून बोललो मी, तर या टोकापर्यंत जी काही महाराष्ट्राची बाउंड्री फिक्स केलेली, जी काही नैसर्गिकरित्या महाराष्ट्राची बाउंड्री फिक्स झालेली, ती कोणी फिक्स केली तर ती आपली केलेली ही अरबी समुद्राने केली. जी काय दिसते आपल्याला ही महाराष्ट्राची पश्चिम सीमा दिसत आहे. आता या अरबी समुद्राने महाराष्ट्रातील कोणते कोणते जिल्हे दिसते आहे कव्हर केलेले, काय लक्षात घ्या. त्याच्यामध्ये पालघर दिसत आहे, त्यानंतर ठाणे दिसत आहे, पुन्हा दिसतंय मुंबई शहर दिसत आहे, आणि त्यानंतर पुन्हा काय तर लक्षात घ्या, इकडे दिसतं आपल्याला मुंबई उपनगर दिसत आहे, त्यानंतर आपल्याला रायगड दिसत आहे, त्यानंतर रत्नागिरी दिसत आहे, आणि काय तर लक्षात घ्या सिंधुदुर्ग. अशा पद्धतीने लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे दिसते आपल्याला महाराष्ट्राची नैसर्गिक सीमा फिक्स केलेला कोण दिसतंय तर तो आपल्याला अरबी समुद्र दिसत आहे. आणि त्याच्याशी कनेक्ट असणाऱ्या लक्षात घ्या सगळे कोकणातील जिल्हे दिसते आपल्याला हे, आणि कोकणातील एकूण 7 जिल्हे आपल्याला दिसत आहे हे लागताना. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये पालघर बोललो, ठाणे बोललो, मुंबई उपनगर बोललो, मुंबई शहर बोललो, रायगड बोललो, रत्नागिरी, आणि काय तर लक्षात घ्या हे सिंधुदुर्ग. ठीक आहे ना. अशा पद्धतीने लक्षात घ्या, आपल्याला महाराष्ट्र हा कुठेतरी फिक्स झालेला दिसतोय मित्रांनो. महाराष्ट्र हा फिक्स झालेला दिसतोय की महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा कुठे कुठे आहे. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये एकदा रिवाइज करून घेऊ आपण काय काय गोष्टी या ठिकाणी दिसतात. ठीक आहे. जेव्हा महाराष्ट्राचा आपण गेलो, कुठे गेलो, महाराष्ट्राचे हे वायव्येकडे गेलो मित्रांनो. महाराष्ट्राच्या कुठे गेलो आपण, हे महाराष्ट्राचे गेलेलो आपण वायव्येकडे गेलो. तर महाराष्ट्राच्या वायव्येकडे आपण सर्वात पहिल्यांदा पाहिलेलं कोणती नदी पाहिलेली, ती पाहिलेली आपण दमणगंगा नदी. ती दिसते आपल्याला कुठे तर ही पालघर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर पुन्हा महाराष्ट्राच्या वायव्येकडे गेलेलो आपण, या ठिकाणी दिसते आपल्याला काय दिसतं, गाढना डोंगर दिसतंय, गाढना डोंगर दिसतंय, गाढना टेकड्या दिसतंय. तर दिसते आपल्याला कुठे, हे धुळे जिल्ह्यामध्ये दिसतंय मित्रांनो. त्यानंतर पुन्हा आणखी महाराष्ट्राच्या वायव्येकडे काय दिसतं आपल्याला, नंदुरबार जिल्ह्यामध्ये दिसतं आपल्याला हे 11 टेकड्या दिसत आहे. आणि पुन्हा महाराष्ट्राच्या उत्तरेकडे,
महाराष्ट्राच्या उत्तरेकडे पूर्णपणे दिसते आपल्याला कोण पसरलेली दिसते तर सातपुडा पर्वतरांग पसरलेली, ती महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसते, ही विखुरलेल्या स्वरूपात दिसत आहे. पण महाराष्ट्राच्या विखुरलेल्या स्वरूपात आहे तर महाराष्ट्रात काय दिसतंय पहिल्यांदा लक्षात घ्या, कुठे तर तोरणमाळ दिसते आपल्याला, तोरणमाळ पठाराच्या स्वरूपात दिसते आपल्याला ती नंदुरबार जिल्ह्यामध्ये. आणि त्यानंतर दिसते आपल्याला पुन्हा ती गाविडगड टेकड्यांच्या स्वरूपात दिसते, ती आपल्याला लक्षात घ्या कुठेतरी ती आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये दिसत आहे. आणि त्यानंतर जेव्हा महाराष्ट्राच्या ईशान्येकडे गेलो आपण तर महाराष्ट्राच्या ईशान्येकडे आपल्याला दिसतंय गोंदिया जिल्ह्यामध्ये काय दिसतंय तर गायखुरी टेकड्या आणि त्यानंतर रेगेसा टेकड्या. ठीक आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेकडे पुन्हा गेलो आपण तर लक्षात घ्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये दिसतंय आपल्याला काय दिसतंय तर लक्षात घ्या हे चिरोल टेकड्या दिसत आहे. त्यानंतर बिलकुल काय दिसतं आणखी तर लक्षात घ्या सुरजागड टेकड्या, त्यानंतर बोललो आपण काय तर भामरगड टेकड्या आणि त्यानंतर बोललो आपण काय तर सिरकुंडा डोंगर, या गोष्टी दिसत आहे. पुन्हा आपण लक्षात घ्या महाराष्ट्राच्या आग्नेयेकडे आलो, कुठे आलो हे आपण महाराष्ट्राच्या आग्नेयेकडे आलो. महाराष्ट्राच्या आग्नेयेकडे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये काय काय गोष्टी दिसतात लक्षात घ्या, त्याला बोललो आपण काय बोललो तर हे निर्मळ डोंगर रांग असं बोललो मित्रांनो. त्यानंतर महाराष्ट्राच्या दक्षिण भागात जेव्हा आलो आपण महाराष्ट्राच्या या दक्षिण भागात आलो मित्रांनो तेव्हा काय दिसतं लक्षात घ्या आपल्याला काय दिसतं तर हिरण्यकेशी नदी दिसते आपल्याला कुठे कोल्हापूर जिल्ह्यात. आणि त्यानंतर दिसतं आपल्याला पुन्हा काय तर तेरेखोल नदी दिसते, कुठे दिसते तर ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात. आणि सर्वात शेवटी महत्वाची गोष्ट बोललो आपण महाराष्ट्राची पश्चिम सीमा एका सर्वात मोठ्या नैसर्गिक सीमेने हे फिक्स केलेले दिसत आहे, त्याला बोललो आपण अरबी समुद्र असं बोललो, ज्याने केलेली बोललो एकदा पुन्हा बोलतो मी काय तर महाराष्ट्राची ही पश्चिम बॉर्डर फिक्स केलेली. त्याच्यामध्ये जिल्हे दिसत आहे कोणते कोणते आलेले दिसतात तर लक्षात घ्या हे पालघर जिल्हा, नंतर ठाणे, मुंबई उपनगर, त्यानंतर मुंबई शहर, त्यानंतर काय बोललो आपण रायगड, त्यानंतर रत्नागिरी आणि पुन्हा काय दिसतंय तर आपल्याला सिंधुदुर्ग. अशा पद्धतीनं कोकणातील एकूण साधारणतः किती जिल्हे तर लक्षात घ्या हे एकूण 7 जिल्हे आपल्याला या ठिकाणी आलेले दिसत आहे. तर अशा पद्धतीने महाराष्ट्र जो दिसतोय आपल्याला या ठिकाणी हा कव्हर केलेला दिसतोय, महाराष्ट्र हा बाउंड्री फिक्स केलेली दिसत आहे. या प्रत्येक नैसर्गिक सीमेने कुठेतरी काय दिसतं आपल्याला टेकड्या दिसतात तर कुठेतरी नदी दिसत आहे. याच गोष्टी तेवढ्या महत्वाच्या ठरतात, गरजेच्या ठरतात. याच्यावर क्वेश्चन कसे येतील मित्रांनो तर याच्यावर क्वेश्चन येतील तुम्हाला की ही नेमकी नैसर्गिक ठिकाणं किंवा ही नदी असेल हे टेकड्या असेल ह्या कोणत्या जिल्ह्यात आहे आणि त्यांच्याबद्दलच्या साधारणतः दिशा विचारल्या जाऊ शकते कदाचित. पुन्हा या सगळ्या गोष्टी साधारणतः तुम्हाला जिल्हा आणि ते टेकड्या म्हणून साधारणतः एक तुम्हाला काय तर लक्षात घ्या हे जोड्या लावासाठी प्रश्न या ठिकाणी बोलू शकतो चांगल्या पद्धतीने आणि वन लाईनर प्रश्न सुद्धा या ठिकाणी बोलू शकतो मित्रांनो. तर लक्षात घ्या हा सोपा टॉपिक आहे पण तेवढाच महत्वाचा सुद्धा ठरतो. पण सध्या लक्षात घ्या तेवढे प्रश्न याच्यावर सध्या आता कमी येताना दिसत आहे, ठीक आहे ना, कमी येताना दिसतंय. गेल्या 4-5 वर्षामध्ये याच्यावर प्रश्न कमी आलेले दिसत आहेत. तर पुढच्या काळात कदाचित आयोगाचा भर पुन्हा याच्यावर येऊ शकतो, पुन्हा कल आयोगाचा याच्यावर येऊ शकतो. त्याच्यामुळे सिरियसली चांगल्या पद्धतीने जर आपण याच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने या टेकड्या दिसताय या नद्या दिसताय या सगळ्या पद्धतीने आपण भरल्या तर आपल्याला चांगल्या पद्धतीने हे व्हिज्युअल्स घेतले तर आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात राहू शकते मित्रांनो. तेवढं गरजेचं ठरणार. ठीक आहे. तर या ठिकाणी या गोष्टी पाहिलेल्या, पुढच्या लेक्चरमध्ये आणखी काही नवीन गोष्टी आपण घेऊन येऊ सोबतच. ठीक आहे ना. या सगळ्या नवीन गोष्टी तुम्हाला लगेच नोटिफाय झाल्या पाहिजे यासाठी तुम्ही आमच्या पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करू शकता आणि त्याबद्दलचे माहिती जी काय असेल प्रत्येक गोष्टीची तुम्ही घेऊ शकता आणि आपल्या अभ्यासामध्ये खंड पडणार नाही याची नक्कीच तुम्ही काळजी घेऊ शकता मित्रांनो. तर धन्यवाद.